आज आपण शिळ्या चपातीचा गोड चिवडा बनवणार आहे। तर शिळ्या चपातीचा गोड चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य, थोडं खोबरं घेतलेलं आहे आम्ही, इलायची घेतली पूड, थोडी साखर आणि शिळ्या चपाती आहे। सर्वप्रथम ह्या शिळ्या चपातीला आपण मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं। केलं चालेल। तर ह्या प्रकारे आम्ही शिळ्या चपात्या बारीक करून घेतलेल्या आहे। तुम्ही बघू शकता किती छोटे छोटे तुकडे काप झालेले आहे। थोडं तेल घालायचं। तेल गरम झालं की लगेच खोबरं टाकून घ्यायचं। खोबरं तेलामध्ये सोडल्याच्या नंतर सतत फिरवायचं, नाहीतर मग ते खोबरं पूर्ण जळून जातं। नंतर इलायची पूड टाकायची। तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण चिवडा टाकलेला आहे। ते सतत फिरवत राहायचं जेणेकरून हे सर्व मिश्रण एकत्र होईल। नंतर मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे। ह्या प्रकारे मी साखर टाकत आहे याच्यामध्ये। तुम्ही बघू शकता आपली साखर ही वितळत झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपली साखर थोडीशीच राहिलेली आहे वितळून। ह्या प्रकारे मी थोडं पाणी शिंपून घेणार आहे, जेणेकरून आपला चिवडा हा खाली लागणार नाही कढईला। नाही, तुम्ही बघू शकता आपला चिवडा हा तयार झालेलाच आहे। आणि हा चिवडा करायच्या वेळेस गॅसची फ्लेम आहे ना रोज ठेवायची, कारण हा लवकरच लागू शकतो कढईला। अगदी थोड्या वेळात बनणारा हा गोड चिवडा आहे। तुम्ही बघू शकता आपला चिवडा हा तयार आहे खाण्यासाठी। प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू।